खरं तर हिंमत व्हाय ना, पण तरी बी तुम्हाला जय शिवराय मुख्यमंत्री साहेब. साहेब 26 तारखेला राजकोट किल्ल्यावरचा माझ्या राजाचा पुतळा पडल्याची बातमी आली आणि मन सुन्न झालं बघा. नंतर माझा राजा असा जमिनीवर विखुरलेला पडलेला बघून तर रडूच आलं. साहेब माझ्यासारख्या लाखो शिवप्रेमींची हीच अवस्था आहे. लय काय नाही, 2-4 प्रश्न विचारायचे तुम्हाला. मला सांगा, 1-2 फुटांच्या 3-4 मूर्त्या बनवायचा अनुभव असलेल्या तुमच्या पोराच्या मित्राला आमची अस्मिता असलेल्या राजांचा 28 फुटांचा पुतळा कसा काय बनवायला दिला? यात काय भ्रष्टाचार नाही ना? दुसरं म्हणजे ब्रॉन्झचा एवढा मोठा पुतळा बनवायला कमीत कमी 3 वर्ष लागतात. तो तुम्ही फक्त 6 महिन्यात बनवला. कसली घाई होती हो? की पुढे लोकसभा निवडणूक होती म्हणून माझ्या राजाचा वापर केला. तुम्हाला एक गोष्ट निक्षून सांगतो, आतापर्यंत माझ्या राजाच्या नावानं समद्यांनी राजकारण केलं, पण आता बस. इथून पुढं आमच्या अस्मितेशी खेळू नका. वाऱ्या तर जोरातच वाहत असतो, पण त्या वाऱ्याला बी हरवणाऱ्या माझ्या राजाला तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी घाईघाईत निकृष्ट काम करून निर्दयीपणे पाडलं. मी एक शिवप्रेमी म्हणून कधीच तुम्हाला माफ करणार नाही आणि यापुढं कुठल्याच निवडणुकीत माझं मत तुम्हाला नाही. जय हिंद, जय शिवराय.